यंदाही परंपरेनुसार विठ्ठल मंदिर वार्ड येथील रहिवाशी पियुष सहारे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मींचं पूजन करण्यात आलं। महालक्ष्मींची विलोभनीय सुंदर सजावट यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठांचं पर्व हे सहारे कुटुंबियांसाठी दिवाळीसारखंच आनंददायी असतं। या निमित्ताने घरात मंगलमय वातावरण असतं। ही आनंदाची गोड पर्वणी असल्याचं पियुष सहारे यांनी सांगितलं। त्यांनी महालक्ष्मीबद्दलचे आपले भाव एका सुंदर कवितेतून सादर केले। गेल्या बरेच वर्षापासून ज्येष्ठ कनिष्ठ गौरी यांचं पूजन होत असतं। हा आनंदाचा पर्व आमच्यासाठी म्हणजे एक दिवाळीचाच कार्यक्रम असतो। त्यामध्ये घर अगदी आनंदाने भरून जातं आणि याचा मला फार आनंद होतो। त्यासाठी 2 ओळी मी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला सांगतो। सांज समयी तुझी पाऊले कालच तुझ्यासाठी विराजमान झाली। आनंदाची पर्वणी आम्हास तुझ्या येण्याने सांगती झाली। धावपळीने सारे काही तुझ्यासाठी सजले आहे। सागर संगीत स्वयंपाकाचा सास तुझ्यासाठी केला आहे। तुझ्या रूपाचा गोडवा मनाला खूपच भावतो आहे। अपूर्व आनंदाचा गोड नजरांना दरवर्षी प्रदान करणार आहे। तुझ्या मुखचंद्रावरचे मंद हास्य मनाची सुखशांती सांगते आहे। मन भरून तुझे रूप डोळ्यात साठवते। तुझी तृप्तता चेहऱ्यावर वाचताना आनंदाची ओंजळ भरते। सांज समेला तुला दिलेला निरोप पुढच्या वर्षीची ओढ सांगतो। पुढच्या वर्षीची ओढ सांगतो।